लडाख एक शांत हिमालयाच्या कुशीतलं स्वर्गीय ठिकाण. पण या शांत निसर्गाच्या भूमीत गेल्या काही दिवसात अशी काही आग पेटली आहे की 4 जीव गेलेत, शेकडो जखमी झालेत आणि संपूर्ण लेह शहर एक कर्फ्यू खाली आलेलं आहे. काय घडलंय नेमकं? कोण होतं या हिंसाचारामागे? आणि खरंच ही जेनझींची क्रांती वगैरे काही होती का? हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊया आपल्या दुर्बिणीतून. तर बघा, लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 10 सप्टेंबर पासून एक शांततापूर्ण उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या दोनच मागण्या होत्या. एक म्हणजे लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि दुसरा म्हणजे संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश करण्यात यावा. लोकांनी सुरुवातीला या उपोषणाला शांततेने पाठिंबाही दिला. अनेकांनी भूक हडताल केलं, घोषणाबाजी केली, पण हिंसा कुठेही झालेली नव्हती. आता आधी 6वी अनुसूची म्हणजे काय ते जाणून घेऊया. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम अशा राज्यातील आदिवासी भागांना स्वायत्तता देणारा प्राविधान या अनुसूचीमध्ये आहे. इथल्या जमीन, जंगल आणि स्थानिक प्रशासनाचे कायदे स्वतः करण्याचा अधिकार त्यात त्यांना मिळतो. पण यात लडाखचा समावेश मात्र नाहीये. लडाखमध्ये तब्बल 97% लोकसंख्या ही आदिवासी असल्याने हा हक्क मागणं त्यांनी योग्यच आहे असं म्हटलं जातंय. ही लढाई लेह अपेक्स बॉडी म्हणजे LAB आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणजे KDA यांनी एकत्र येऊन चालवली. यात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय गटांनी सुद्धा सहभाग घेतला आणि यात सोनम वांगचुक हे सगळ्यात पुढे होते. पण एके दिवशी एका उपोषणात ते सहभागी झालेले असताना 2 लोक, 1 महिला, 1 पुरुष हे बेशुद्ध पडले आणि त्यानंतर LABच्या युवा शाखेनं लेह बंदचा पुकार केला आणि त्यानंतर बुधवारी हजारो लोक लेहच्या रस्त्यांवर उतरले. NDS मेमोरियल ग्राउंड पासून शहरभर मोर्चा निघाला. मागण्या होत्या, राज्याचा दर्जा द्या आणि 6व्या अनुसूचीमध्ये आमचा समावेश करा. पण हळूहळू हीच गर्दी झाली आक्रमक. भाजप कार्यालयांवरती दगडफेक झाली, तिथली फर्निचर्स आणि कागदपत्र जाळली गेली. त्यानंतर हिल काउन्सिलवर हल्लाही करण्यात आला आणि CRPFच्या गाड्या पेटवल्या. धूर, आगीचे लोळ आणि पोलिसांकडून अश्रुधुराचे गोळे असं वातावरण काही वेळातच तयार झालं. परिणामी यात 4 जणांचा मृत्यू आणि 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. त्यामुळे लेहमध्ये कर्फ्यू जाहीर करण्यात आला. यावर वांगचुक यांचं असं म्हणणं आहे की हा जेनझी तरुणाईचा आक्रोश आहे. 5 वर्ष बेरोजगारी, अपूर्ण मागण्या